नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे अखंड हरिनाम सप्त्याच्या आमच्या 4थ्या दिवसामध्ये. सो मित्रांनो, आज 4था दिवस आहे आणि आज 4थ्या दिवसाची कथासुद्धा चालू झाली आहे. आपण जाऊया थोड्या वेळात कथेकडे. त्याच्या अगोदर आपण जाऊया मेकअप रूमकडे. आज आपण पुन्हा एकदा मेकअप रूम जवळच आहोत. जाऊया मेकअप रूमकडे आणि बघूया आजचा कार्यक्रम काय असणार आहे आणि कसं असणार आहे. सो लेट्स गो. हे बघा, चला दरवाजा उघडला आहे. बघा पहिला क्षितिज शेट आलाय. रामकृष्ण हरी. हे बघा इथे पंत रेडी होतात आहेत. पंतच ना? तर हे बघा पंत रेडी होतात आहेत. शास्त्री पंत पंत तर पंत रेडी होतात इथे. सध्या मेकअप चालू आहे. हे बघा एकदम. तर तुम्हाला फायनल लुक एंडिंगला बघायला भेटेल. आणि इथे तुम्ही सोपान काका. तर मित्रांनो सोपान काका आहेत. सो हे बघा अजून पूर्ण लुक द्यायचं आहे त्यांना. रेडी होतात आहेत. सो आणि इथे ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानेश्वर महाराज. हे बघा ज्ञानेश्वर महाराज जबरदस्त. सो हे बघा कृष्णा का इथे आपला पेंटिंग करतोय, मेकअप करतोय. आणि इथे कृष्णा का मेकअप करतोय. दोन कृष्णा का. आणि इथे मेकअप करतात. सो चालू आहे. ते पण कृष्णा का, सॉरी बाबा तर इथे बाबा आहे. आणि ते मेकअपचं काम चालू आहे. सो सध्या काही गडबड आहे. आणि मित्रांनो आज पात्र असणार आहेत 5. तर 5 पैकी आपल्याला इथे 3 बघायला भेटत आहेत. 2 तुम्हाला फायनल लुक सोबतच डायरेक्ट लास्टला दाखवतो. सो चला आता 3 कॅरेक्टर बघितले. बाकीचे 2 कोण असणार आहेत तुम्हाला नंतर समजेलच. चला तोपर्यंत आपण निरोप घेऊया ह्यांचा सर्वांचा आणि जाऊया कथेकडे. तर चला कथासुद्धा सुरुवात झाली आहे. रामकृष्ण हरी. त्यावेळेला लोक त्रास द्यायला लागले हो. मग मी तुम्हाला सांगितलं काल, आळंदी सोडून यांना गावाबाहेर म्हणजे सिद्धपीठात राहावं लागलं. सर्व लोकांनी त्यांना वाळीत घातलं, बहिष्कृत केलं त्यांना. तुम्ही कधी आळंदीमध्ये ज्ञानोबारायांची आरती झाल्यानंतर सांज वेळेची जी आरती होते, एक 7, 7:30, 8 वाजता समय असतो त्याचा, थोडा मागे पुढे होतो कधी कधी. मग ती आरती झाल्यानंतर थोडासा शेंगदाण्याचा प्रसाद आणि तीर्थ स्वरूप दूध भेटत आपल्याला. तुम्ही कदाचित कधी घेतला असेल प्रसाद. तो प्रसाद कुठून येतो माहितीये? त्या सिद्धपीठाच्या पलीकडून एक छोटस गाव आहे, त्याचं नाव आहे केळगाव. आणि आम्ही ज्या हद्दीमध्ये राहतो म्हणजे आमचा परिसर सिद्धपीठ आहे, पण ती संपूर्ण हद्द कोणती आहे? केळगावाची आहे. त्या केळगावातले एक शेतकरी या लेकरांना हाकलून दिलं. उपजीविकेचं काही साधन नाही. विठ्ठलपंत प्रगाढ विद्वत्तेमध्ये कमी नव्हते, प्रकांड विद्वान होते, पण त्यांना कोणी पूजाच सांगत नव्हतं. व तो शेतकरी काय करायचा? थोडेशा अशा ओंजळवर शेंगदाणे, ओंजळवर, आणि तो चरबीमध्ये थोडस दूध द्यायचा तो या लेकरांना. तर ती प्रथा आजवर चालू आहे. आजही त्या केळगावातनं त्या शेतकऱ्याच्या घरून ते शेंगदाणे आणि तो दुधाचा प्रसाद माऊलीला आजही दिला जातो. मग त्या सिद्धपीठातून कधी केंदूरला जायचे विठ्ठलपंत, कधी मी तुम्हाला सांगितलं सिंहगडाच्या पलीकडून कौंडण्यपुरी नावाचं गाव आहे, तिथं जायचे. कधी आपेगाव, कधी त्र्यंबकेश्वर, असे जाऊन राहायला लागले. त्यांना त्र्यंबकेश्वरला गेल्यानंतर असं वाटलं, बघा बरं का, ऋषी गौतम
यांच्याकडनं गौ हत्येचं पातक झालं असं लोकांनी त्यांच्यावरती आरोप केले गौतमांवरती. ब्रह्महत्येचं पातक लागलं तुम्हाला, या महान पातकातून तुम्हाला मुक्त व्हायचंय, काय कराल म्हणले? ब्रह्मगिरीची परिक्रमा करा. ब्रह्मगिरीची परिक्रमा करा. आणि ब्रह्मगिरीची परिक्रमा करून भगवान भोलेनाथाला आवाहन करायचंय. गंगा प्रगटली पाहिजे, त्या गंगेमध्ये तुम्ही स्नान केलं पाहिजे, कुशावर्तावरती स्नान केलं, असं अनेक त्यांना प्रायश्चित्त सांगितले होते गौतमांना. विठ्ठलपंत हे बघा, कुठल्याही माणसाला, एखाद्या व्यक्तीला 4 व्यक्ती जर त्याला सारखं म्हणले ना, तू वेडा आहेस, तू वेडा आहेस, तू वेडा आहेस, तू वेडा आहेस, असं जर 4 जण सारखे त्याला म्हणू लागले तर तो मान्य करतो मी वेडा आहे. आताच्या वैद्यकीय शास्त्रामध्ये त्याला ब्रेन हॅमरिंग म्हणतात. ब्रेन हॅमरिंग. आपला जो छोटा मेंदू आहे ना, जे जास्त ऐकतो तो मान्य करतो. एवढं ऐकलं होतं या परिवाराने, तुम्ही शूद्र आहात, संन्यासाची कार्टे आहात, संन्यास धर्मातून गृहस्थाश्रमामध्ये आलात, शूद्र सुद्धा हे करू शकत नाही, ते कृत्य तुम्ही ते कार्य केलं, जीवन जगण्याच्या लायकीत, असं म्हणलं. विठ्ठलपंतांना असं वाटलं खरंच आपल्याकडनं पाप घडलं असेल तर आपण या ब्रह्मगिरीची परिक्रमा करू, कारण ब्रह्मगिरीची परिक्रमा तुम्हाला सर्व पापातून मुक्त करते. बरं का लक्षात घ्या, ब्रह्मगिरीची परिक्रमा म्हणजे नुसत्या बघा 12 ज्योतिर्लिंगामध्ये एकच त्र्यंबकेश्वर असं स्थान आहे जिथे ब्रह्मा विष्णू महेश यांचं वास्तव्य आहे. त्र्यंबकेश्वरला ब्रह्मा विष्णू महेश. साक्षात भगवान भोलेनाथाचा अवतार निवृत्तीनाथ दादा, महाविष्णूचा अवतार सखा माझा, सोपान तो ब्रह्मा, आदिशक्ती मुक्ताबाई, आदि सर्वजण माय बापा ब्रह्मगिरीची परिक्रमा करू लागले. बरं, आता जशी परिक्रमा आहे तशी पूर्वी नव्हती. भयंकर जंगल असं. ती परिक्रमा करत असताना, नाम संकीर्तन करत असताना एक एक गोष्ट फार महत्वाची बरं का, हलक्या कानानं ऐकू नका, व्यवस्थित ऐका. निवृत्तीनाथ दादांना असं वाटलं की ज्ञानदेवांना चालायला थोडीशी अडचण होती, म्हणून निवृत्तीनाथ दादांनी एक वृक्ष पाहिला आणि त्या वृक्षाचा एक दंड तोडून त्यांच्या हातात दिला चालण्याकरता, माऊलीच्या हातात. खर तर इथंच गुरु शिष्य परंपरा आरंभली. तो दंड दिला. तुम्हाला दंडी स्वामी माहित आहेत का? दंडी स्वामी माहित आहेत का? शिष्य परंपरेमध्ये ते दंड देतात. पट्टाभिषेक ज्याला म्हणलं जातं ते दंड. माऊलींच्या हातात दंड दिला. हे पुढे मी सांगणार आहे, बरं लक्ष द्या पुन्हा, हे पुन्हा विषय येईल. आणि मग माय बाप्पा त्या ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणेच्या समयाला अचानक एका वाघाची डरकाळी ऐकू आली. सर्वजण जिकडे तिकडे लपले. सर्वजण ओरडायला, अरे वाघ आला, वाघ आला, लपा, जीव वाचवा आपला. सर्वजण जिकडे तिकडे. हा परिवार पसरला इकडे तिकडे. रखुमाई आणि ती लेकरं एकीकडे,
इकडे निवृत्तीनाथ आणि विठ्ठलपंत एकीकडे. चालता चालता या दोघांमध्ये पण माय बाप्पा दुरी झाली. विठ्ठलपंत एकीकडे गेले आणि निवृत्तीनाथ दादा एकीकडे. पुन्हा डरकाळे ऐकू आली. निवृत्तीनाथ दादा तिथून पळायला लागले. त्या वाघानं उडी मारलेलं पाहिलं. जे पळाले निवृत्तीनाथ दादा, त्यांना असं भासलं की तो वाघ माझ्या मागे लागला. निवृत्तीनाथ दादा म्हणले आता माझं काही खरं नाही. पळायला लागले. पळता पळता एक मोठी गुफा दिसली त्यांना आणि त्या गुफेमध्ये त्यांनी प्रवेश केला. तुम्ही हरिपाठामध्ये अभंग गाता फार आवडीनं, पण तुम्ही एवढ्या आवडीनं का गाता सांगू? तुम्हाला असं वाटतं की संपूर्ण हरिपाठात हाच अभंग चांगला आहे नाचायला. मोठ्या गमतीच्या चाली पण त्याला लावल्या जातात. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. पण ही गुरु शिष्य परंपरेचं दर्शन करून देणारा अभंग आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला आणि गोरक्ष वळला गृहिणी प्रती. गृहिणी प्रसादे निवृत्ती दादा. आणि त्या गुफेमध्ये शिरल्यानंतर एक महान तेजस्वी मायबापा संत त्या ठिकाणी त्रिकुंड लावलेलं आहे आणि रुद्राक्षाच्या माळा मायबापा दंड कमळ हे संपूर्ण असं स्वरूप त्यांचं पाहिलं. निवृत्तीनाथ दादांनी जाऊन त्यांचे पाय धरले. कृपा करा, व्याघ्र माझ्या मागे लागलाय, वाघ माझ्या मागे लागलाय, मला खाऊन टाकेल. गहिनीनाथ स्वामींनी त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला, जवळ घेतला आणि सांगितलं, अरे निवृत्ती, तो वाघ मीच आहे. तुम्ही आहात? मग हे काय दिलंय तुला? इथवर आणण्याकरताच मी वाघ होऊन तुझ्या मागे लागलो. ऐका बर का, जे घडण्यासारखं आहे त्याच्या मागे गुरुदेव लागतात. घडा बनवायचा असेल तर माती तशीच लागते. काय घडा बनवायचा असेल तर मातीला पहिलं त्याप्रमाणे हे करावं लागतं, तयार करावं लागतं. पण तयार केलेली माती जर पडून असेल तर ती मातीच राहते. नाही कळालं? फार महत्वाचं बोलतोय. जे घडले नाही ते मातीच राहिले. म्हणून घडणाऱ्या व्यक्तीला एखादी व्यक्ती ओळखते की ही व्यक्ती घडू शकते. तुकोबारायण आपल्याला सर्वांना म्हणले, न ऐकती. आता ते मी म्हणू नये, किती वेळा सांगितलं तरी ऐकत नाही तो. मेलो म्हणले सांगता सांगता. खरंच माय बापा, साधूचा बोध झाल्याशिवाय तो मुरत नाही. त्यासाठी गुरु कृपा व्हावी लागते. गुरु आपल्यावरती आणि गुरुदेव स्वतःहून येतात किंवा आपल्याकडे स्वतःला खेचतात. नाही बाबा, मोठं नाव ऐकलं म्हणजे आपण त्यांचे शिष्य व्हावं हा तुमचा विचार आहे. पण तुम्ही घडू शकता, तुम्हाला ते घडू शकतात, ते कृपा करू शकतात असा गुरुचा विचार आहे.
माझे एक मित्र आहेत, भविष्यात त्यांनी ही कथा ऐकली तर त्यांना लाभच होईल या कथेचा. आतापर्यंत त्यांनी 2-3 गुरु बदलले, 2-3 गुरु बदलले त्यांनी. कधी यांची दीक्षा घेतली, कधी त्यांची दीक्षा घेतली, कधी त्यांची दीक्षा घेतली. माझ्याकडे पण, मला पण गुरुजीच म्हणतात. माऊली फार स्पष्ट बोलताय, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. उगाच भगवंत म्हणत नाहीत, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज. जिथं शरण जायला पाहिजे तिथं गेलं पाहिजे. तुम्ही भलतीकडे शरण जाल तर तुमच्या जीवनाचा काहीच उपयोग होणार नाही. इथे माय बापा हो, गहिनीनाथांनी निवृत्तीनाथ दादांवरती कृपा केली. शांभवी विद्या, शांभवी माय बापा पंथ जो आहे, ही कृपा आमच्यावर केलेली आहे. आणि गहिनीनाथ स्वामी ज्यावेळेस कृपा करतायत निवृत्तीनाथ दादांवरती, निवृत्तीनाथ दादा माय बापा निवृत्तीनाथ दादांवर कृपा केल्यानंतर गहिनी प्रसादे निवृत्ती दातार. आणि बघा, इथून गहिनीनाथांनीच सांगितलं असावं कदाचित निवृत्तीनाथ दादांना की हाच प्रसाद तुम्ही ज्ञानदेवांना द्या, सोपानांना द्या, मुक्ताबाईंना द्या. मग तिथून नाही बापा निवृत्तीनाथ दादांनी तो गुरुप्रसाद घेतला, आशीर्वाद घेतला. हे तेजस्वी स्वरूप माय. एक सांगू का, गुरुकृपा झाली, आणि गुरुकृपा झाल्याशिवाय माणूस सिद्ध होतच नाही. आता तुमच्या इकडे बरं आहे, पाण्याला कमी नाही, पण हे पाणी कामाचं आहे का? याच्याने शेती होईल का? किती सहज नाथ बाबा म्हणतायत. एकनाथी भागवतातला विषय फार गोड विषय. एखाद्या व्यक्तीला पुरेशी जमीन असते, 10-12 एकर जमीन आहे, पण ती कुठे आहे? डोंगरावरती आहे, कोरडवाहू आहे. म्हणजे जिथे पाऊस पडला तरच पीक. तुमच्या लक्षात येते? इकडे भात सोडून माझ्या मते दुसरी शेती होते का कुठली? भात सोडून नाही. देवानी पण बघा ना कसं सगळ्यांना बांधून ठेवलंय. आमच्या इकडे तूर होते, कापूस होतो, सोयाबीन होत, नाशिककडे कांदा होतो, नाही का? म्हणजे सर्वांनी कोकणाकडे बघायचं, कोकणाने मराठवाड्याकडे पाहायचं, सगळ्यांनी एकमेकाकडे लक्ष द्यायचं. सांगायचं असं की 10 एकर जमीन आहे एकाची, पण बिचाऱ्याला पाऊस पडला तरच पीक येतं. हो, मग त्यानं ठरवलं नाही नाही, वर्षाचे 12 महिने आपण निदान 2 तरी पीक काढायचे. म्हणून त्यानं त्याची जमीन बर का, त्याच्याच नावानं 7-12, पण त्या जमिनीत पाणी कुठे आहे त्याला माहितीये का? जमीन कोणाची? अहो नाव आहे 7-12ला तसं. त्याला बोर, पूर्वी विहीर असायची, त्याला बोर मारायचा होता, विहीर काढायची होती. मग तो कोणाकडे जातो? कोणाकडे जातो? त्याला म्हणतात पायाळ. हा, पायाळ म्हणजे काय? ज्याचा जन्म पायाकडनं झालेला आहे त्याला पायाळ म्हणतात. आपण मस्तकाकडनं आलोय.
पायाळ व्यक्तीला माय बापा या पृथ्वीतलं धन कुठे आहे ते कळतं. मग ते पाणी असो, सोनं असो, खनिज पदार्थ काही असो, त्याला तिथं गेलं की त्याचं शरीर बोलायला लागतं, त्याला तो वेगळा अनुभव होतो आणि त्याला कळतं इथं हे. नाथ बाबा बघा किती स्पष्टीकरण देतात. नाथ बाबा म्हणतात पृथ्वी निधाने भरली आहे, पृथ्वी निधाने भरली आहे, परी पायाळा विन प्राप्ती नाही. पायाळ माणसाशिवाय आपल्याला पृथ्वीतलं धन भेटत नाही. तसंच जरी तुम्ही म्हणत असाल शरीर माझं आहे, इंद्रिय माझे आहेत, मन माझं आहे, बुद्धी माझं आहे, चित्त माझं आहे, सर्व काही तुझं आहे, आत्मा स्वयंसिद्ध आहे, पर गुरुकृपाला आहे तरीच प्राप्ती. गुरुकृपा झाल्याशिवाय माय बापा भगवंताची प्राप्ती नाही. तुझं भावा आहे देव, तरी हा सुलभ उपाव. काय उपाव आहे म्हणजे हरी प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. हा म्हणून माय बापा निवृत्तीनाथ दादांवर केलेली कृपा. निवृत्तीनाथ दादा परत आले, या सर्वांचं मिलन झालं आणि तदनंतर माय बापा निवृत्तीनाथ दादा, ज्ञानदेव, सोपान काका, मुक्ताबाई, आई रखुमाई, विठ्ठलपंत आदी सर्व पुन्हा माय बापा आळंदी क्षेत्रात येतात आणि तिथून पुढे तर जास्तच त्रास चालू झाला बरं का या परिवाराला. मी काल सांगितलं तुम्हाला, असं सविस्तर कथा सांगता आली की मला बरं वाटतं. त्याचं गडबडीत सांगायचं म्हणलं का मग ते तुम्हाला कळत नाही आणि मला सुचत नाही. काल गोंधळ झाला थोडा. या परिवाराला जेव्हा त्रास द्यायला लागले त्यावेळेस माय बापा ब्राह्मण वृंदांसमोर जाऊन मी काल कथा सांगितली, सविस्तर बोललो. काल विठ्ठलपंतांनी देहांत प्रायश्चित्त स्वीकारलं. विठ्ठलपंत आणि रुक्माई या लेकरांना म्हणजे निवृत्तीनाथ दादांना सांगून या लेकरांना झोपेच्या अवस्थेमध्ये सोडून निघून गेले. निघून गेल्यानंतर माय बापा सकाळी उठून ज्ञानोबराया, सोपान काका, मुक्ताबाई निवृत्तीनाथ दादांना विचारतात आई कुठे, बाबा कुठे. मुक्ताबाई पळत पळत जाऊन स्वयंपाक घरामध्ये पाहते, आई तिथे आहे का. आई तर सडासवार घालते, या वेळेला रांगोळी काढते. मग आई का दिसत नाहीये. व्याकुळ झाले माय बापा. लक्षात घ्या, आई वाचुने पोरवे गळे नाते अपरंपार आईचा मावळला दार. आईचा मावळला धार. आपल्या जीवनातून कोणी जरी वेगळं झालं तर तेवढा त्रास होत नाही, पण जी जननी आहे, जिच्या उदरामध्ये आपण 9 महिने 9 दिवस राहिलो, ती आई आपल्याला सोडून गेली का मग माय बापा आपल्याला त्रास होतो बरं का. या जगतामध्ये किती दगडाच्या हृदयाचा माणूस असो, ज्या दिवशी त्याची आई त्याला सोडून जाते त्या दिवशी मात्र माय बापा त्याचे डोळे पाणवतात. रडणं म्हणजे नुसतं हंबरडा फोडणं याला रडणं नाही म्हणत. डोळ्यातल्या अश्रू न थांबणं हे खरं रडणं आहे. लक्षात घ्या. आणि आईचं छत्र छाया गेली
का सुखाचा समुद्र आटतो, बरं का, लक्षात घ्या, सुखाचा समुद्र आटतो. कौन सी ऐसी चीज है जो यहाँ नहीं मिलती, यहाँ सब कुछ मिलता है, मां नहीं मिलती. हे जगत असं आहे ना, तुम्ही पैसा फेको, हा काय भेटत नाही हो, सगळं भेटतं जगताच्या पाठीवर, फक्त आई भेटत नाही माय बापा, लक्षात. जीवन जर आपलं सुधारून घ्यायचं असेल, जीवनात आपल्याला कष्ट होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल, जीवनामध्ये ईश्वराची प्राप्ती आपल्याला व्हावी असं तुम्हाला वाटत असेल, तर आईच्या सेवेमध्ये कधीच नाही बापा कमतरता ठेवू नका. ही सेवा पूर्ण केली पाहिजे. पगले सबसे बड़ी है माँ, 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 पगले सबसे बड़ी है माँ. माँ से बढ़कर कोई नहीं है, माँ से बढ़कर कोई नहीं है, वो देती है दुआ, वो देती है दुआ, पगले सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी है माँ से बढ़कर कोई नहीं है, स्वामी तुम्ही जगाचा आई विना भिकारी केलेले नाही बाबा. आई कृपा करणारे आज जाणणाऱ्या सुद्धा माय बाबा आईसाठी रडताय, सुमन काका रडताय, मुक्ताबाई रडते. पगले सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी है माँ. हो, लक्ष द्या सर्व. लेकरं नाही बापा या ठिकाणी अणुवाने. आता काय करावं, सर्वजण पुन्हा लेकरांना त्रास द्यायला लागले. एक दिवस नाही बापा जाता जाता निवृत्तीनाथ दादांना सांगितलं होतं, बेटा तुम्हाला शुद्धीपत्र भेटावं, या समाजाने तुमचा स्वीकार करावा, जो त्रास आम्हाला झाला तो तुम्हाला होऊ नये म्हणून आम्ही देहांत प्रायश्चित्त करण्याकरता चाललोय.
आता या लेकरांना तुम्ही सांभाळा असं म्हणून जाणार. निवृत्तीनाथ दादा म्हणले आता आपल्याला शुद्धीपत्र भेटेल, आता आपले हे सर्वजण आपला स्वीकार करतील, चला आपण पत्र त्यांच्याकडनं शुद्धीपत्र मागूया. म्हणून आळंदीकरांकडे गेले माई बाप्पा. पण खरं सांगू का, समाजाची चाल अशी आहे, खरं सांगायचं म्हणजे फार चांगलं वागवणं सुद्धा जमत नाही. अलग लक्ष. कदाचित मी या व्यासपीठावरून हे बोलतोय, मला शोभत नसावं, पण फार चांगलं वागणं सुद्धा योग्य नाही. एखादा पापी, दुराचारी, अधर्मी अरे तो मागेच लागला बाबा, मग काय करायचं? स्थान बदला, ईश्वराला प्रार्थना करा त्याचं कल्याण हो. आणि काही लोक कितीही तुम्ही माय बापा त्यांच्यावर कृपा. आता बघा ना, नाथ बाबा गोदावरीच्या स्नानाकरता मैया गोदावरी मध्ये उतरले आणि त्यांनी पाहिलं एक विंचू माय बापा पाण्यात बुडायला लागला. अरे अरे, त्यांनी असं ओंजळीत उचलला, त्यांनी नांगी मारले हातापर्यंत. त्यांनी नांगी मारले का ते सोडायचे, पुन्हा घ्यायचे, पुन्हा नांगी मारायचं, असं बराच वेळ. बाहेर एक व्यक्ती होता, म्हणले ओ नाथजी वेडे आहात का तुम्ही? तो तुम्हाला किती दंश करताय, तुम्ही त्याला परत परत बाहेर टाकायचा प्रयत्न करता. अरे म्हणले त्याचा स्वभाव डंक मारण्याचा आहे आणि माझा स्वभाव त्याचा जीव वाचवण्याचा आहे. आपला स्वभाव आपण सोडू नये. समाजामध्ये असे अनेक लोक असतात माय बापा, तुम्हाला क्षणाक्षणाला डंक मारत असतात. अशांकडे लक्ष देऊ नका. आजच्या भाषेत काय म्हणतात त्याला, इंग्लिश मध्ये इग्नोर. इग्नोर का? मला पण येतं बरं का थोडं थोडं. माझ्या 2 मुली चांगलं बोलतात इंग्लिश, म्हणून मला यायला लागला. अशा लोकांना आहे ना फार आपण जवळही करू नये आणि दूरही करू नये, लक्ष देऊ नये आपण त्यांच्याकडे. हा अहंकार सुद्धा मनामध्ये येऊ देऊ नका. हाती चले 1000 और कुत्ते भुके 1000, हे सुद्धा मनात येऊ देऊ नका. आपण हत्ती नाही. माणसं अहंकारानं असं म्हणून पुढे जातात, पण ते सुद्धा चुकीचं आहे. तुमच्या अहंकाराचं दर्शन आहे ते. चलो, करने वाला करता है और ईश्वर पर विश्वास रखने वाला रखता है. त्या ब्राह्मण वृंदांसमोर जाऊन 4 भावंड माय बाप्पा हात जोडून उभे आहेत. आळंदीकर सर्व एकत्रित आलेले. निवृत्तीनाथ दादा म्हणले की आम्हाला शुद्धी पत्र भेटावं म्हणून आमच्या आई बाबा देहांत प्रायश्चित्त केलं त्यांनी. आणि तुमच्या सर्वांची कृपा असावी, आम्हाला शुद्धी पत्र भेटावं. एक जण पाठीमागून काय म्हणाला माहितीये तुम्हाला, सांगू का? हे आशे बोलणारे मागच लपून असतात बरं. ते फ्रंटला कधीच नसतात, समोर कधी, ते पाठीमागूनच बोलतात. एखाद्याचं सामर्थ्य बघा, तो त्याचं तेज, त्याच्यावर ईश्वराची सद्गुरूची कृपा अशी असते की त्याच्या समोर सुद्धा किती वाईट माणूस असू द्या, त्याला नजरेला नजर मिळवता येत नाही, त्याच्या समोर बोलता येत नाही. बोलणारे माग बोलतात, त्यांचं सामर्थ्य नसतं. मग कशाला लक्ष देता? मागे बोलतायत ना, इग्नोर. मागे बोलतात ते सांगायचं तात्पर्य. पाठीमागून म्हणाला, अरे तुझे मायबाप त्यांनी धर्म भ्रष्ट केला, पण तुम्ही त्याच देहापासून निर्माण झालेले ना. बघा बरं काय,
यांनीच एकेकाळी निर्णय केला की त्यांनी जर देहांत प्रायश्चित्त केलं तर यांचा स्वीकार केला जाईल. आज तेच ब्राह्मण म्हणतायत की तुम्ही त्यांची संतान, तुमची शुद्धी कधी व्हावी. पण काही चांगले लोक पण असतात बरं का. मग त्या चांगल्या लोकातून एखादी व्यक्ती असं म्हणाला, अहो पण धर्मशास्त्र सांगतंय, तुम्ही त्यांना अगोदर देऊ असं सांगितलंय, शुद्धीपत्र देऊ असं सांगितलंय, मग आता का नाकारता. काही लोक म्हणायला लागले शुद्धीपत्र भेटावं, काही म्हणले अजिबात नाही. मग त्याच्यातून निर्णय काय झाला, म्हणले एक काम करा, तुम्हाला शुद्धीपत्र हवंय ना, मग आम्ही इथे घडलेली घटना एका पत्रामध्ये लिहून देतो तुम्हाला, आणि तुम्ही दक्षिण काशी पैठण क्षेत्रामध्ये जाऊन, प्रतिष्ठानपुरामध्ये जाऊन तिथल्या विद्वान व्यक्तींना विचारून आपला निर्णय घेऊन यावा, आणि जे ते सांगतील ते आम्ही स्वीकारायला तयार आहे असं आळंदीकरांनी या भावंडांना सांगितलं आणि तिथून पाठवून दिलं. माय बापा, एक सांगू का, निवृत्तीनाथ दादा, ज्ञानोबाराया, सोपान काका, मुक्ताबाई यांना शुद्धीपत्र नकोच होत. पहिली गोष्ट, कारण हा विषय झाल्यानंतर हे चार भावंड पुन्हा घरी बसले. बघा बरं का. बरं मला एक सांगा, एखाद्या व्यक्तीला आपण शेवटचा निरोप द्यायला जातो कुठे, स्मशानभूमी. स्मशानभूमीत त्याला निरोप देऊन आल्यानंतर आपण काय करतो, स्नान करतो. कशासाठी, म्हणले नाही हो बरं नसतंय. आपण घरात सुद्धा पाऊल टाकत नाही, बाहेरच अंगावर पाणी घेतो, मग घरात प्रवेश करतो. पण तुम्ही विसरलात का, भोले बाबा तिथंच राहतो. अरे जिथे सर्वस्व संपलं, या देहाची सुद्धा राख झाली, तिथं अशुद्धता कसली. पण समाजाचं जे वळण आहे, समाजाची जी रीत आहे, समाजामध्ये मायबाप जी वागणूक आहे, तसंच आपल्याला वागावं लागतं. म्हणून रघुनंदन राम प्रभू 14 वर्षाच्या वनवासासाठी गेले. मैया सीतेला मायबाप अग्नी परीक्षा द्यावी लागली. समाजाला वेगळं ठेवून जमत नाही. निवृत्तीनाथ दादा म्हणले आम्हाला शुद्धीपत्राची गरज नाहीये. सोपान काका सुद्धा म्हणले आम्ही स्वयंसिद्ध आहे, म्हणले पवित्र आहे. आणि बघा ना, पांडवांचं कुळ बघा. मला प्रमाण आठवत नाही बाबा, मी माफी मागतो. बाबा जेव्हा खुश होतात एखाद्या शब्दाने मला फार आनंद होतो, मला पुरस्कार भेटल्यासारखं. पांडवांचं कुळ बघा. 5 पांडवांचा जन्म पाहाल तर तुमच्या लक्षात येईल, अरे यांची शुद्धी कधी. युधिष्ठिर दादाचा, अर्जुनाचा, नकुल सहदेवाचा यांचा जन्म कसा झाला. कधी महाभारत कथा पण इथे करा. हल्ली आता आपल्या महाराष्ट्रात काही प्रवक्ता आहेत, कथा मला जमत नाही बरं का महाभारत, पण काही प्रवक्ता अशा आहेत महाभारत कथा करतात. ते सांगायचं तात्पर्य माय बापा त्या ठिकाणी. सोपान काका म्हणले आम्हाला शुद्धीपत्राची काय गरज आहे. मुक्ताबाई सुद्धा म्हणली नाही. तेव्हा ज्ञानोबाराया एकटे म्हणाले की नाही, आपण शुद्धीपत्र घेतलं पाहिजे, समाजाची जी रीत आहे त्याला सामोरं गेलं पाहिजे. म्हणून मायबाप 4 भावंड अलंकापुरीतून म्हणजे आळंदीतून मायबाप पैठणच्या दिशेनं निघाले. श्रीगोंदा तालुक्यामध्ये, श्रीगोंदा जो नगर जिल्ह्यामध्ये श्रीगोंदा तालुका आहे, आणि श्रीगोंदा तालुक्यामध्ये मायबापा एक कोळगाव नावाचं एक गाव आहे, कोळगाव. त्या कोळगावामध्ये हे 4 भावंड
एका उंच डोंगरावरती 7 दिवस मुक्कामी होते. यांना पाहता बघा, काहींचं तेजच असं असतं की माणूस माय बापा तिथं थोडासा रमतो बरं. मग त्या गावातली लोक त्यांच्याकडे येऊ लागले. 7 दिवसाचा मुक्काम तिथं त्या कोळगावामध्ये झाला. आणि माऊली रोज कधी वेद, कधी उपनिषद, कधी मायबापा पुराण असं लोकांना कथा सांगायचे, कीर्तन करायचे. त्या कोळगाव आजही जा तुम्ही बरं का, त्या कोळगावला जाल, श्रीगोंदा तालुक्यामध्ये कोळगाव जे आहे तिथे आजही ज्ञानोबाचं मंदिर आहे फार सुंदर. आणि तिथे आजान वृक्षाची बाग फार सुंदर आहे. काही साधक मंडळी आजही तिथे जातात आणि पारायण करतात तिथे. जिथे माऊली 7 दिवस रमले म्हणजे ते साधं स्थान नाहीये, पवित्र ठिकाण. आणि मग तिथून माय बाप महावैष्णव ज्ञानोबाराया सर्वांवर कृपा करत करत माय बाप प्रतिष्ठानपूर म्हणजे पैठण या क्षेत्रामध्ये येत आहेत. आणि तिथे आल्यानंतर माय बाप त्यांच्या वडिलांचे मामा कृष्णाजी पंत देवकुळे, विठ्ठल पंतांचे मामा, जिथं विठ्ठल पंतांचं शिक्षण झालं आपण परवाच्या दिवशी ऐकलं. मग ते कृष्णाजी पंतांकडे गेले. सकाळची वेळ, दरवाजाची कडी वाजवली, दरवाजा उघडला. आई साहेबांनी पाहिलं, गोंडस लेकर समोर उभे आहेत. कुठले रे बाळांनो तुम्ही एवढ्या सकाळच्या वेळेला? परिचय दिला. आई साहेबांचे डोळे भरले. तुम्हीच का रे लेकर? मायबाप तुम्हाला सोडून गेले. हृदयाला लावलं त्या माऊलीनं. आणि मग मायबाप कृष्णाजी पंत तिकडून आले. या लेकरांना पाहिलं. विठ्ठल पंत बादशे आणि त्यांचीही लेकर म्हणजे बादशांची लेकर, त्यांना हृदयाला लावलं. आणि कृष्णाजी पंतांचे डोळे पाणावले आणि कातर आवाजामध्ये रडत रडत म्हणाले, मी तुम्हाला न्याय मिळवून देतो. मी 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 सांगतो सर्वांना, अरे शुद्ध आहात तुम्ही लेकरांनो. असं म्हणत म्हणत नाही बापा कृष्णाजी पंतांनी पत्नीला सांगितलं, जा लवकर नाव घाल लेकरांना, काहीतरी खाऊ घाल लेकरांना. अनवाणी पायाने आले, कशा आले असतील माहिती नाही. आणि मग माय बापा त्या ठिकाणी एक अजून गोष्ट आहे. माऊली जेव्हा पैठण मध्ये गेले तर असं या ठिकाणी बर का पैठण क्षेत्रामध्ये पैठणच्या पलीकडे आपेगाव, आपेगावाच्या पलीकडे साष्टी पिंपळगाव आणि साष्टी पिंपळगावाच्या पलीकडे पांचाळेश्वर भगवान महादेवाचं मंदिर. आणि पांचाळेश्वराच्या दर्शनासाठी माऊली तिथं जायची. आणि त्या ठिकाणी एक संत मायबाप, संत वृत्तीचे व्यक्ती, सुतार समाजातील भोजलीन काका त्या ठिकाणी राहत होते. आणि मग त्यांच्या स्वप्नामध्ये जाऊन भगवंतांनी सांगितलं, भोजलीन काकांच्या स्वप्नात जाऊन सांगितलं, अरे बाबा तू युद्ध भरपूर लढले. भोजलीन काका सरदार होते बरं का. त्या भोजलीन काकांना सांगितलं, तू फार युद्ध लढले, पण आता माझ्या लेकरांना तुला सांभाळायचंय. आणि हे लेकर साधी नाहीयेत, एक साक्षात भोले बाबा आहेत, महाविष्णूचा अवतार आहेत, ब्रह्मदेव साक्षात आहेत, आदि शक्ती आहे ती मुक्ता. असं सांगितल्यानंतर भोजलीन काकांनी सुद्धा ते पहाटचं स्वप्न मायबाप अंग झटकलं, कृपा मायबाप. आणि जाऊन त्याच वेळेला माऊली तिथे पांचाळेश्वराच्या दर्शनाला आलेले भोजलीन काका त्यांच्या सोबत. ऐका बरं का, पैठण मध्ये वार्ता पसरली की 4 लेकर, संन्याशाची 4 लेकर या ठिकाणी न्याय मागण्यासाठी आलेले आहेत. त्यांना आळंदीकरांनी बहिष्कृत केलेला आहे, त्यांना दूर टाकलेले, वाडीत टाकलेले. मग त्यांना समाजामध्ये कसं घ्यायचं, हा न्याय निवाडा होणार आहे नागघाट बर का. त्या काळचा
न्याय निवाडा करण्याचा नाग घाट होता या गोदावरीच्या तीरावरती. त्या ठिकाणी माय बापा हे समाज एकत्रित आला आणि त्या एकत्रित आलेल्या समाजालाच पाहून माय बापा लोक म्हणायला लागले, काय होईल बरं खरं या लेकरांचं, हा कसलं काय, भ्रष्टच झालेली ती, आणि ते काही न्याय भेटणार ना त्यांना, मायबाप गेले तसे आमलाही जावं लागेल, अशी लोक चर्चा करायची. लोक चांगलं बोलतच नाही, तुम्ही काही म्हणा, किती सुंदर गा, किती सुंदर कीर्तन करा, किती सुंदर वागा, समाजामध्ये लोक आहे ना 100 गुणाला दुर्लक्षित करून माय बापा तुमच्या एका गुणाला समोर आणतात. तुमचे 100 गुण त्याचा स्वीकार करत नाहीत, एका अवगुणांना माय बापा बोलल्याशिवाय राहत नाहीत. हा संपूर्ण समाजाचा स्वभाव आहे. महावैष्णव ज्ञानोबाराया, निवृत्तीनाथ दादा, सोपान काका, मुक्ताबाई त्या नाग घाटावरती माय बापा, आणि बघा बर का त्यावेळेसचे त्या धर्म मार्तंडांमध्ये माय बापा गोपदेव नावाचे एक सिद्ध प्रकांड विद्वान, एवढी पगडी, एवढी डोकं एवढंच पण पगडी एवढी, डोक्यावर छत्री ठेवली का काय असं, एवढी मोठी पगडी. गोपदेव त्या ठिकाणी बसलेले आणि सर्वात पुढे कोण, बाकीचे धर्म मार्तंड, त्यांच्या पलीकडे कोण, दशग्रंथी ब्राह्मण, त्यांच्या पलीकडे कोण, चतुर्वेदी ब्राह्मण, त्याच्या पलीकडे त्रिवेदी ब्राह्मण, त्याच्या पलीकडे द्विवेदी ब्राह्मण, त्याच्या पलीकडे उपाध्यायी ब्राह्मण. आता बघा बरं काय ऐकण्यासारखं आहे. दशग्रंथी ब्राह्मण म्हणजे काय, ज्यांचा 6 शास्त्र 4 वेदांचं माय बापा पाठांतर झालेलं आहे, मुखद्गत आहेत यांचे. 6 शास्त्र आणि 4 वेद यांना दशग्रंथी ब्राह्मण म्हणतात. चतुर्वेदी ब्राह्मण म्हणजे ज्यांचे 4 वेद पाठांतर आहेत. त्रिवेदी ब्राह्मण म्हणजे ज्यांचे 3 वेद पाठ आहेत. द्विवेदी ब्राह्मण म्हणजे ज्यांचे 2 वेद पाठ आहेत. उपाध्याय म्हणजे ज्यांचा 1 वेद पाठ आहे. आणि मग बाकीचे असेच पाठीमागचे ज्यांचं काहीच नाही, जे हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणावरती आहेत. तुम्ही कधी लक्ष द्या बरं का, एखादी आरती चालू असते ना, आरती, आता गणपती उत्सव जवळ आलेला आहे, मग ते जयदेव जयदेव तेवढंच येतं लोकांना. हा बघा तुम्ही, सुख करता दुःख हरता, बस त्याचा अर्थही माहिती नाही आपल्याला. मला सांगायचं असं की बाकीचे भलते माग उभे होते आणि मग त्या ठिकाणी माय बापा आता एवढ्या ब्राह्मणांच्या समोर उभे असणारे 4 भावंड आणि 4 भावंडांच्या सोबत त्यांना माय बापा साथ देणारे 2च व्यक्ती, एक कृष्णाजी पंत माय बापा देवकुळे आणि दुसरे भोसरीन काका, हे दोघच त्यांच्या पाठीमागे त्यांचं सहकार्य करण्यासाठी उभे राहिलेले माय बाप. एक सांगू का, अहो अशा काळामध्ये, संकट काळामध्ये एखादा व्यक्ती जरी आपल्या बाजूने उभा राहिला, तो जरी आपली साथ देत नसेल, नुसता उभा जरी राहिला तर माणसाला धीर भेटतो. महावैष्णव ज्ञानोबाराया एक पाऊल पुढे टाकून आले आणि सर्व समाजाला पहिला नमस्कार केला. केवढी विनम्रता माय बापा. खरं सांगू, ज्ञानी कधीच झुकत नाही. ज्ञानी पण 2 प्रकारचे बर का. तुम्ही म्हणाल हे काय नवीन काढलं, ते माझ्या बुद्धीचं समजत होतं. जो स्वतःला ज्ञानी समजतो तो कधीच ज्ञानी नसतो. जो स्वतःला माय बापा सदैव अज्ञानी समजतो त्याच्यापेक्षा मोठा ज्ञानी कोणीच नसतो. जो कधीच चुकत नाही त्याला ज्ञानी कधीच म्हणू नये. जो सदैव विनम्रतेचं माय बापा दर्शन देतो त्याचा सारखा ज्ञानी जगतामध्ये दुसरा कोणीच नसतो माय बापा.
ज्ञानाचं खरं दर्शन विनम्रता आहे, लक्षात घ्या. म्हणजे ज्ञानोबरायांनी जेव्हा प्रणाम केला, सर्वांना नमस्कार केला आणि आळंदीवरून आणलेलं ते पत्र, हे बेटा, हे लेकर, अशा बसा. एक 30 सेकंद वेगळं घेतो, माफी मागतो थोडस, अज्ञानवश होतंय असं कधी कधी. एकाने मला विचारलं की म्हणले, मारुती रायाचं घर म्हणजेच वृक्ष. मारुती रायाचं माकडांचं घर वृक्षच ना, खाणं तिथून भेटतं, राहणं तिथे आहे. मग मारुती रायाने त्या लंकेमध्ये गेल्यानंतर वृक्ष उपटून फेकून दिले, असं का करावं? स्वतःच्या घराचा नाश केल्यासारखं आहे ना ते. मारुती रायाला विचारलं बरं का, ओ मारुती राया, आम्ही काय शिकवण घ्यायची तुमच्याकडनं? का वृक्ष उपटून फेकून दिले? मारुती राया म्हणले, मी वृक्ष नाही उपटून फेकले, मी भक्त आणि माझी मैया सीता भक्ती. व्यवस्थित आहे का? मी भक्त आणि माझी मैया भक्ती. भक्ताच्या भक्तीच्या मध्ये उभे राहिलेला आडवं ते झाड उपटून फेकलं. म्हणजे काय कळलं? जसं प्रल्हादाने हिरण्यकश्यप रूपी वृक्ष उपटून फेकून दिला, विभीषणाने रावणासारखं माय बाप वृक्ष उपटून फेकून दिलं, तसं आपल्या भक्त आणि भक्तीच्या मध्ये आडवं येणार वृक्ष बाजूला केलं पाहिजे. सर्वजण जयघोष करा. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज, पंढरीनाथ भगवान की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की, सब संतन की जय. या न्याय निवाड्याला सुरू होण्याआधी 5 मिनिटं भजन करू ना. सर्वांनी आपापल्या जागेवर उठून उभे राहा.
या सभेमध्ये उभं राहिल्यानंतर ज्ञानोबा यांनी त्या ब्राह्मण वृंदांना प्रार्थना केली, शुद्धीपत्र द्यावं असं सांगितलं. आळंदीवरनं जे शुद्धीपत्र आणलं होतं त्यामध्ये काय लिहिलं होतं आळंदीकरांनी? हे संन्यासाचे कार्टे आहेत, आम्हाला यांना शुद्धीपत्र देणं योग्य वाटत नाहीये. आणि हे कसे शुद्ध होतील? म्हणजे सगळं उलटच लिहून दिलं बरं. आळंदीकराची ही इच्छा की यांना शुद्धीपत्र भेटूच नाही. पण कसं असतं ना, शेवटी समाजाला मायबापा दिशा दाखवण्याकरता संतांना बरंच सहन करावं लागतं. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते, दयानिधी संत ते का म्हणलेलं आहे? त्याचं कारणच आहे की कितीही कष्ट सहन करून कापुराच्या माती उजळण्यात होती, ठाईच समाप्ती झाली जैशी, पण त्यांना कितीही त्रास होईल, कापुरासारखे जळतील पण जगताला प्रकाशात आणतील, असं संतांचा स्वभाव नाही बापा. महाविष्णू ज्ञानोबरायांनी ज्यावेळेस त्यांच्या पुढे हात जोडले बघा, स्वतः महाविष्णूचा अवतार त्या ब्राह्मण वृंदांपुढे हात जोडून प्रार्थना करतोय. ब्राह्मण वृंद म्हणले, हे पत्र पाहता तुम्हाला शुद्धीपत्र भेटूच शकत नाही, पण तरी सुद्धा आम्ही या ठिकाणी विचार करू. तेव्हा एकाने आवाज दिला, म्हणले अहो हे शुद्ध होतील कसे? त्यांनी पाप केलं, त्यांनी देहांत प्रायश्चित्त केलं, ते मुक्त झाले, पण त्याच देहापासून ही संतती प्रगटलेली, ही कशी मुक्त होईल? यांना पण काहीतरी सिद्ध करून दाखवावं लागेल तरच ही शुद्ध होते. असं म्हणल्यानंतर एक जण म्हणाला, अहो आम्ही असं ऐकतोय की हे दशग्रंथी आहेत, 4 वेद 6 शास्त्र यांना कंठस्थ आहेत, मुखदगत आहेत. माऊलींचं वय कमी बरं का, आणि एवढ्या कमी वयात एवढी विद्वत्ता. मग अशा विद्वत्तेला आपण वाळीत घालणं, थोडासा विचार बदलला. काही ब्राह्मणांचा विचार बदलला. गुणीजनांना माय बापा स्थान भेटतं बरं का. अवगुणी स्थान बळकवटवून घेतात आणि गुणीजनांना माय बापा समाज त्या स्थानापर्यंत नेऊन सोडतो. लक्षात घ्या. माऊली महाविष्णूंनी ज्यावेळेस ज्ञानोबरायांनी प्रार्थना केली त्यावेळेस ब्राह्मण म्हणले, हे पहा आम्ही थोडस या ठिकाणी उपनिषदामध्ये, वेदामध्ये आणि 18 पुराणांमध्ये कुठे आम्हाला काही एखादी दशी सापडते का आम्ही बघतोय. त्यावेळेस माय बापा पाहत असताना जे गोपदेव मूळ स्थानावरती बसले होते, त्या सभेचे प्रमुख गोपदेव, सगळ्यांची चर्चा चालू. त्यांनी दंड वरती केला, म्हणले शांत व्हा. काही जे उभे होते त्यांना म्हणले उपवेशा, म्हणजे खाली बसा. उपवेशा म्हणतात, सगळेजण समर्थित एवढं ना त्यांच्यामध्ये, प्रमुख स्थानावरती बसले, त्यांनी दंड वरती केला. उपवेशा म्हणतात, क्षणी सर्वजण खाली बसले. खाली बसल्यानंतर माय बापा सर्वजण कान डोकावून ऐकतात. काय म्हणतात गोपदेव? गोपदेव म्हणाले की तुम्हाला कर्मकांड करता येणार नाही, पूजा आधी करता येणार नाही, यज्ञ आधी करता येणार नाही, आणि तुम्हाला या सभेतून आम्ही असं सांगतोय की तुम्ही भक्ती करू शकता. आणि ऐका बरं का, निवृत्तीनाथ दादांना ज्ञानोबरायला एवढा आनंद झाला की यांनी आम्हाला भक्ती करण्याची अनुमती दिली. खर तर आपल्यासारखं कोण असतं तर ते म्हणलं असतं, एवढी भक्ती करू की समाज आमच्याकडेच बघेल, तुमच्याकडे कोणी लक्षच देणार नाही. आणि खरंच सांगतो बरं का, माऊलीने भक्तीचा डांगोरा असा पिटवून दिला की आज माय बापा मी माफी मागून बोलतो, कदाचित कोणाला वाईट वाटण्याची संभावना आहे की ब्राह्मण समाजाकडे म्हणजे आळंदीत तरी कृपा माऊलीचीच आहे त्यांच्यावर, नाही असे नाही. माऊलीने कधीच कोणाला दूर केलं नाही माय बापा. आजही
आळंदीमध्ये अधिक श्रीमंत कोण असतील तर ब्राह्मण वृंदच आहे. एवढी कृपा माऊलींची आहे त्यांच्यावरती. तरी सुद्धा माय बापा या ठिकाणी भक्ती करता येईल असं सांगितल्यानंतर ज्ञानोबरायला त्यांना आनंद झाला. पण त्याच्यानंतर माय बापा कृष्णाची पंत हे कमी अभ्यास नव्हते. त्यांच्याही फार माय बापा प्रकांड विद्वत्ता त्यांच्याही स्थानी होती. ते उभे राहून विनम्रपूर्वक हात जोडून प्रणाम केला आणि काही वेदांचे दाखले दिले, उपनिषदांचे दाखले दिले, 18 पुराणातील काही दाखले दिले आणि त्यांनी सांगितलं उलटा नाम जपत जग जानी ब्राह्मी वाल्मिक भय ब्रह्मसमानी. कोळियाची कीर्ती मायबापा ज्यांनी मला सांगा त्यांना शुद्धीपत्राची गरज पडली का? कृपा नारदांची अहो केवढी सिद्धता प्राप्त झाली. त्यांनी लिहावं आणि भगवंतानी तसं वागावं. वाल्मिकांनी लिहावं आणि भगवंतानी तसं वागावं एवढं मायबाप सिद्ध ते. मग त्यांना शुद्धीपत्राची गरज नाहीये. पण इथं दाखले असताना तुम्ही लेकरांना शुद्धीपत्र का देत नाही? मग सभा गंभीर झाली थोडीशी. एक जण म्हणला यांना देऊ कसे? यांचा देहच वाटलेला आहे, यांना शुद्धीपत्र कसं देता येईल? त्यावेळेस महावैष्णव ज्ञानोबराय समोर आले. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमास्थितः. भगवंत कुठे नाही, अनुरणीयान महतु महियान ज्याची ख्याती आहे तो चराचरामध्ये आहे, सर्व जीवांमध्ये आहे. माझ्यात जो भगवंत आहे तो तुमच्यात आहे, तुमच्यात जो भगवंत आहे. समोर एक रेडा चाला होता. सहजच माऊलींचा माय बापा कोण त्या रेड्याकडे गेली, म्हणले यातही तोच आहे. एक जण म्हणला का रे तुझं नाव ज्ञानदेव आणि त्याला सुद्धा आम्ही ज्ञानच म्हणतो, म्हणजे काय तो सुद्धा ज्ञानी का? सगळे समाज हसायला लागले माय बापावर. मुक्ताबाईला बरं वाटलं नाही. मुक्ताबाई जवळ आली, ज्ञानोबरायचा हात धरला, हळूच म्हणाली कानामध्ये, दादा नको रे आपल्याला शुद्धीपत्र. हे तुझा उपवास करतायत, तुझी चेष्टा करतायत दादा, नको रे आपल्याला शुद्धीपत्र. मुक्ताबाईला जवळ घेऊन डोक्यावरून हात कुरवाळत माऊली म्हणली, मुक्ता आता जर या समाजाला आपण दिशा नाही दाखवली तर हा समाज पसरेल, भरकटेल. आताच वेळ आहे या समाजाला मी म्हणालो ना तुम्हाला काल परवा, वाळवंटामध्ये उभं राहून माय बाप्पा महावैष्णव ज्ञानोबरायांनी आईचा प्रसाद सर्वांना दिला. सर्वांना अधिकार सर्वांशी येते आहे अधिकार माय बापा, तो अधिकार प्राप्त करून दिला. माऊली म्हणाले हे बघा जो माझ्यात देव आहे तो रेड्यात पण आहे. रेड्यात आहे मग रेडा तू सारखाच का? ते म्हणणारे पाठीमागचे. एक जण म्हणला हे वाकोबा, त्या रेड्याचा जो मालक होता ना त्याला कोणी काळोबा म्हणतोय. ज्यांनी इतिहास लिहिला, ज्यांनी कथा लिहिली, कोणी काळोबा म्हणून लिहिली, कोणी वाकोबा म्हणून. ते ए वाकोबा इकडे ये रे त्या रेड्याला घेऊन. कोणी म्हणले म्हणे तू तो एकच आहे. मग ते रेडा जरा ते समाज पाहून पुढे येत नव्हता ना, म्हणजे रेड्याला सुद्धा या समाजाची भीती. बोलण्याकडे व्यवस्थित लक्ष द्या, ज्याला कळालं तोच चांगला, नाही तर शेवटी कॉफी होते पिऊन जा. आलं का लक्षात? मला सांगायचं असं की तो रेडा सुद्धा यांना पाहून घाबरला, मागे सरकायला लागला. तेव्हा त्या वाकोबानं 2-3 मायबापा फटके दिले बरं का पाठीवर. जेव्हा फटके दिले ते माऊलीच्या पाठीवर वळ उमटले. माऊलीने अंग चोरलं. हे मुक्ताबाईने पाहिलं, मुक्ताबाई रडायला लागले. हो नको रे दादा, ए ज्ञानदा नको आपल्याला शुद्धीपत्र, नको रे दादा. मग ते रेडा समोर आल्यानंतर एक जण म्हणला का रे तू दशग्रंथी आहेस, तुला वेद येतात ना, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, 4 वेदांचा ज्ञानी तू आहेस ना. ज्ञानदेव म्हणतोय स्वतःला. मग तुला येत असेल, तुला जे वेद येतात ते या रेड्याला पण येतच. असं म्हणल्यानंतर माय बाप्पा माऊली म्हणले कोणता वेद बोलायला सांगू त्याला. बघा बरं का, थोडस काही लोकांना माऊलीचा राग आला इथं. म्हणजे जसं काय माऊली यांना माय बाप्पा
आजच्या भाषेमध्ये चॅलेंज करताय, कोणता वेद बोलू असं म्हणल्यानंतर ऋग्वेद हा सर्वात म्हणजे फार कठीण वेद आहे ऋग्वेद. म्हणजे 4 वेदांमध्ये ऋग्वेद कठीण आहे, ऋग्वेद बोलायला लावा. आणि मग मायबापा माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी त्या रेड्याच्या जवळ जाऊन मायबापा केवढी कृपा करावी. माऊलीने असा रेड्यावर हात ठेवला आणि रेड्याच्या मस्तकावर हात ठेवताच मायबापा रेड्यामुखी वेद बोलविला गर्भध्वजांचा हर द्विज म्हणजे ब्राह्मण, गर्भध्वजांचा हरविला शांती रूपे ज्ञानोबा माझा. रेडा जेव्हा वेद बोलायला लागला सर्वजण माय बापा थक्क झाले. सर्वांनी धावत पळत येऊन ज्ञानोबरायांचे पाय धरले. गोप देव सुद्धा माय बापा उभं राहून विनम्र त्या ठिकाणी अभिवादन करतायत, नमस्कार करतायत माऊलीला. सर्वांनी जे घोष केला ज्ञानेश्वर महाराज की जय. सर्वांनी. पण काही समाज असा असतो की ते मान्यच करत नाही. लक्ष द्या, माऊलींचे मायबाप त्या ठिकाणी मिरवणूक काढली बरं का, शोभायात्रा काढली. त्या पैठण क्षेत्रामध्ये शोभायात्रा जय जय झालं माय बापा. पण काही लोक मान्यच करत नाही. असतात असे काही, पता नाही ते जन्माला आले तेव्हा मुहूर्त कोणता असतो त्यांना त्यांच्या आईला माहिती. काही विचित्र लोक असे असतात की ते मान्यच करत नाहीत. ज्या वेळेस माय बापा रेड्यावरती कृपा झाली आणि मग माय बापा या ठिकाणी आता बघा बरं का, कालची कथा इथपर्यंत होती, आज इथं संपायची वेळ आली. पण मी आज थोडा वेळ अधिक घेणार आहे, मला माफ करा. हा, कारण माझा अधिकार बनतो. हा, 4 दिवस झाले ना कथा करतोय, थोडं माझ्या मनाचं पण होऊ द्या. काय जास्त वेळ नाही, 8 वाजेपर्यंत करू. हा, गोवाळ्या उंचावल्या. नाही एक 10-15 मिनिटं अधिक, जास्त नाही. मायबाप लक्ष द्या, माऊली महावैष्णव ज्ञानोबराया ज्यावेळेस पैठण क्षेत्रामध्ये त्यांची शोभायात्रा झाली, माऊली तिथे राहू लागले. भोगावती नावाची मायबाप तिथे एक फार सुंदर स्नानाची जागा आहे. तिथे माऊली स्नान करायचे, कालिका मातेचं दर्शन करायचे. पैठणला गेल्यानंतर कालिका मातेचं दर्शन जरूर करा. माऊलीने तिथे मायबाप फार साधना केली असं सांगितलं जातं. कालिका मातेचं दर्शन करायचे. अनेक ग्रंथाची मायबापा त्या ठिकाणी माऊलीने अनेक ग्रंथाचा उलगडा केला, पुराणांचा उलगडा केला. माऊलींच्या मुखातून मायबापा पैठणकरांनी खूप दिवस कथा ऐकल्या, कीर्तन ऐकलं. बरेच लोक म्हणतात माऊली कीर्तन करत नव्हते, नामदेवराया कीर्तन करायचे असं बरेच जणांचं म्हणत आहे. आणि बरेच जण असंही म्हणतात की हे जे भजन आहे ना ज्ञानोबा तुकाराम, हे असं नव्हतं म्हणे, नामदेव तुकाराम भजन होतं. वेडेत लोक असं म्हणणारे, माऊलींचा द्वेष करणारे मायबाप. काही आताच्या काळात सुद्धा असे काही घटक आहेत जे माऊलींचा द्वेष करतात. अरे ज्ञानोबा तुकारामच भजन आहे, आलं का लक्षात? हा, सांगायचं असं की माऊली सुद्धा कीर्तन करायचे. मायबापा माऊलीने खूप त्या ठिकाणी सर्वांना. एक दिवस काय झालं, कृष्णाजी पंत देवकुळे एक पितृपंधरवाडा आहेत, पितरांना जीव घालायचं असतं. पितरांना मायबाप ते कृष्णाजी पंत देवकुळे काही ब्राह्मणांकडे गेले. म्हणले पितृपक्ष आलाय आणि आमच्या पितरांना जीव घालायचंय, कृपा करा तुम्ही या आमच्याकडे जेवायला. कोणाला सांगितलं? दत्तोपंतांना सांगितलं, केशवपंतांना सांगितलं, नागोपंतांना सांगितलं, हरिपंतांना सांगितलं. पण ते सर्वजण काय म्हणले माहितीये का? आम्ही नाही येणार तुझ्या घरी. म्हणले का? संन्याशाच्या कार्ट्यांना तू तिथे थारा दिलास तुझ्या घरात, पितर कसे येतील तुझ्या घरी जेवायला? आम्ही नाही येणार तुझ्या घरी जेवायला. फार चिंताक्रांत मायबापा कृष्णाजी पंत त्या ठिकाणी बसले. घरी आल्यानंतर ज्ञानोबराया अंतर्यामी आहेत. ज्ञानोबराया जवळ गेले, कृष्णाजी पंतांना म्हणले, बाबा तुम्ही चिंता करू नका, हा, आणि तुम्ही तयारी करा, तुमचे पितृ जीव घालू आपण.
किती मोठी गोष्ट बोलतायत. माऊली म्हणतात तुमचे पित्र जीव घालू. जीव घालू म्हणल्यानंतर अगोदर तर कृष्णाजी पंत म्हणले कसं शक्य आहे. त्यांनी तर नाही सांगितलं. काय वरतून पित्र येणार आहेत का? ज्ञानोबराय म्हणले ते पण येतील. ज्ञानोबराय म्हणले ते पण येतील जेवायला. असं म्हणल्यानंतर नाही बापा, मग मात्र कृष्णाजी पंत थोडेसे गंभीर झाले. म्हणले जे रेड्याला वेद बोलवू शकतात, बोलायला इथे सामर्थ्य देऊ शकतात, ते माझे पितर काय येणार नाहीत का? त्यांनी पूर्ण तयारी केली. माय बापा, पित्र जीव घालायचं एक वेळ असते बरं का, त्याला कुतुब काळ म्हणतात. पित्रांना जीव घालायचा कुतुब काळ असतो. तो कुतुब काळ जवळ आला. माऊलींना विचारलं माय बापा, कृष्णाजी पंतांनी विचारलं, माऊली पात्र करायचे का? म्हणजे हो करा. माऊलीने अशा थोड्याशा अक्षदा घेतल्या आणि माय बापा माऊलीने असं आकाशाकडे पाहिलं आणि त्या अक्षदा अशा टाकल्या आणि एक एक पितर येऊन बसायला लागलो पत्रवाळीवरती. जे आम्ही जे वेळेला येणार नाही म्हणले होते ना, ते असे कडकडन बघत होते सांदी पांदीनं. हा, ती तिथून अशी बारीक नजरेनं बघत होते कोण येते याच्या घरी बघू जेवायला. जेव्हा पित्र उतरायला लागले एक एक माय बापा, आजी आली, आजोबा आले, पंजोबा आले, खापर पंजोबा आले, सगळेच येऊन जेव्हा बसायला लागले, अंग थरथर कापायला लागलं. कडकडने उभ्या असणाऱ्या ब्राह्मणांना घाम फुटला. अरे बापरे म्हणले, हे तर साक्षात पित्र आले जेवायला. हा, हे का केलं माऊलीने? सगळ्या समाजाने स्वीकारल्यानंतर सुद्धा ज्यांच्या मनामध्ये आडी होती, व्यंकटी होती, ती सांडण्यासाठी माऊलीने माय बाप हे पितर जीव घातले. त्यांनी सुद्धा येऊन माऊलींचे पाय धरले. माऊली आम्हाला क्षमा करा, आमची फार मोठी चूक झाली माऊली, आम्हाला पदरात घ्या. म्हणल्यानंतर माऊलीने त्यांनाच नम्र माय बापा प्रणाम केला. माऊलीने केवढी बघा ना विनम्रता माऊलीच्या अंगी. हे तुम्हाला एक सांगतो गोष्ट, जर माफी मागून बोलतो लहान तोंडी मोठा घास. तुकोबा रायाच्या गाथ्यामध्ये कदाचित एखादी दोन शब्द आपल्या जीवारी लागणारे असतील, पण ज्ञानेश्वरीमध्ये एकही शब्द माय बापा माऊलीच्या मुखातून असा वाकडा प्रगटला नाही. बोल, केवढी दयाळू माझी माऊली. कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर दया नमस्क. वारंवार एवढी दयाळू माऊली माय बापा, एवढी कृपाळू. आणि त्या ठिकाणी माऊली आता पैठण क्षेत्रामध्ये निघाले बर का. आणि ज्यावेळेस माऊली निघाले त्या पैठण क्षेत्राला प्रदक्षिणा केली. व्यवस्थित ऐका, सगळेजण रडायला लागले. काही माऊली सोबतच निघाले. पूर्वीच्या काळामध्ये असे काही रस्ते नव्हते. जे रस्ते आता आहेत ते पूर्वीच्या काळात असे रस्ते नव्हते. मग काही लोक माऊलींसोबत कराडी, कत्ती आणि कुऱ्हाडी अशा घेऊन सोबत निघाले माऊलीला रस्ता करून देण्यासाठी. त्यांचं नावच कुऱ्हाडी पडलं. कुऱ्हाडी घेऊन निघाले ना माऊलीला रस्ता करून देण्यासाठी. तेच कुऱ्हाडी माय बापा आळे फाट्यापर्यंत सापडतात आणि तेच कुऱ्हाडे आज माय बापा आळंदीमध्ये पण आहेत. कुऱ्हाडे आडनावाचे. लक्ष द्या, मला सांगायचं तात्पर्य, माऊली तिथून निघाले पण जाता जाता पैठण निवासी यांना माऊलीने नमस्कार केला. माऊली म्हणतायत एवढे दिवस मी तुमच्याकडे राहिलो, माझ्या बाबाच्या मामाचं गाव हे, थोडस मला काही मागायची इच्छा होती, तुमच्याकडे मागू का? सर्वजण म्हणले माऊली तुम्ही आमचं हृदय घेतलं, अजून आम्ही काय देऊ शकत असेल तर ते आमचं परम भाग्य आहे, मागा तुम्हाला काय मागायचं. माऊली म्हणली मला तो म्हैसा द्या फक्त, रेडा, तो रेडा तेवढा मला द्या, त्याला मी सोबत घेऊन जातो. आणि माऊलीने त्या रेड्याला सोबत घेतलं. वाकोबा म्हणले मी पण येणार माऊली सोबत. रेड्याचे मालक वाकोबा पण निघाले. माय बापा त्या ठिकाणी माऊली तिथून निघाल्यानंतर क्षेत्र नेवासा नेवासा या ठिकाणी आले. नेवासा क्षेत्राची सुद्धा फार गोड माय बापा कथा आहे बरं का. लक्ष द्या, थोडी घाई करून सांगतोय. नेवाशाच्या बाजूला प्रवरा नावाची गंगा वाहते. प्रवरा
त्या प्रवरेची महिमा अशी गायली जाते की माय बापा समुद्र मंथनामध्ये अमृत प्रगटलं सागरेश्वरामध्ये आणि त्याच्यासाठी देवदानवांचं भांडण झालं. मोहिनी अवतार भगवंताने घेतला. त्यावेळेला गरुड भगवंताकडनं त्या प्रवरेत सुद्धा माय बापा अमृत थेंब सांडले. ही प्रवरेची महिमा आहे. अजून बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या जातात. भगवान रामचंद्र प्रभू सुद्धा माय बापा त्या मृगाच्या पाठीमागे लागले तेव्हा नेवास्यामधून रघुनंदन राम प्रभूचे पदस्पर्श माय बापा त्या ठिकाणी लागले. असंही महिमा सांगितली जाते. नेवासा क्षेत्र साधं नाही. बरं, नेवासा क्षेत्र कोणाच्या अधीन आहे? संभाजीनगरच्या दक्षिण बाजूला जो देवगिरी किल्ला आहे, देवगिरी किल्ल्याच्या अधीन म्हणजे राजा रामदेव जे तिथले राजे आहेत त्यांच्या अधीन नेवासा आहे. बरं, त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीचं प्रागट्य कसं झालं व्यवस्थित आहे का? भगवद्गीतेवरती प्रवचन देणारे एक महात्मे त्यांना देव आज्ञा झाली, देवाला प्रिय झाले, ते मरण पावले. मग आता या भगवद्गीतेचे प्रवचन कोण करेल म्हणून माय बापा रामराजाकडनं माऊलीला विनंती केल्या गेली की तुम्हीच आता या गीता आम्हाला उलगडून सांगा. तेव्हा माऊली माय बापा त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि एक असा पैस दगड पाहिला माऊलीने आणि त्या खर तर काही गोष्टी ज्या लेखकांनी लिहिल्या त्यांनी कोणत्या विचाराने लिहिल्या मला नाही सांगता येणार, पण एक माझं वैयक्तिक म्हणणं असं आहे की माऊली योगी होते. माऊली योगियांचा राजा आहे, बरोबर ना? मग योगी साधना करत असताना कधी टेकत नाही. मग टेकून बसणारा योगी कसा आहे की नाही? तर माऊली माझ्या मते अशीच पाठीचा कणा सरळ योग्याचं मायबापा दर्शन आहे. तो असं ध्यान कायमचं ध्यान लावल्यासारखं बसतो योगी. आणि भोगी हा योग्याचे लक्ष. माऊली मला नाही वाटत कधी त्या दगडाला कधीतरी पाठ स्पर्श केले असेल, पाठीचा स्पर्श झाला असेल त्या पैस दगडाला. माऊली मी तर म्हणतो माऊलीच्या अंगाचा जो वायू आहे, वारा जो आहे तो स्पर्श करून जाऊन त्या दगडाला माय बापा पावन करतो असं माझं मत आहे. हा मला सांगा, अहिल्याचा उद्धार रघुनंदन रामप्रभूने जेव्हा केला तर रघुनंदन रामप्रभूने आपल्या पायाचा स्पर्श त्या दगडाला नाही केला. विश्वामित्र म्हणले रघुनंदना तुमच्या पायाचा स्पर्श झाल्याशिवाय त्या दगडाची पुन्हा अहिल्या होणार नाही. रघुनंदन रामप्रभू म्हणले गुरुदेव मी क्षमा मागतो, ती पतिव्रता आहे आणि मी मर्यादा पुरुषोत्तम राम आहे, मी त्या दगडाला पाय लावू शकत नाही. मग काय घडलं? म्हणले पाय फक्त प्रभूने असा वर केला आणि वायूच्या प्रभावाने प्रभूच्या पायाचे रजकण मायबापा जाऊन त्या दगडाला स्पर्श करतायत आणि त्या दगडाची अहिल्या होते. तसं मला वाटतं की माऊलीच्या अंगाचा वायू स्पर्श जो आहे तो वायू जाऊन त्या दगडावर. आणि ऐका, पंधरवाड्या एकादशीला त्या नेवास्यामध्ये आता जसे हे खांब आहेत ना, किती खांब आहेत तो असे आपल्या या मंदिरासाठी खांब आहेत. व्यवस्थित ऐका, बऱ्याच जागी गेल्यानंतर मंदिरासाठी खांब असतात पण नेवासा एकच क्षेत्र असं जगाच्या पाठीवर आहे की खांबासाठी मंदिर आहे. तिथे खांबासाठी मंदिर आहे माय बापा. नेवाशामध्ये ते माऊलीच्या स्पर्शाने पावन झालेला तो जो खांब आहे, पैस दगड आहे, त्याच्यासाठी मंदिर बांधलं गेलं. मला सांगायचं असं, माऊली तिथे बसले आणि गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद हृदय. बघा
भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी दयावरी. कोण सांगतोय? स्वमुखे आपण सांगेतो श्री विष्णू. श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी. माई बाप केवढी कृपा. माऊलीने ज्ञानेश्वरी त्या ठिकाणी सर्वांना, आणि ज्ञानेश्वरी सांगितली खरं. बऱ्याच जणांचा एक गैरसमज आहे, तो दूर करतो जरा. सर्वांनी व्यवस्थित ऐका. माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली, माऊलींनी लिहिली नाही. अजून काही बोलू का? तुकोबारायांनी गाथा बोललाय, लिहिला नाही. हे जे तुम्ही वारकरी पाहताय ना, 14 वारकरी तुकोबारायांचे प्रमुख 14 वारकरी जे आहेत, त्यांच्यामध्ये संताजी जगनाडे महाराज जे आहेत, संताजी जगनाडे महाराज जे तेली समाजाचे संत, त्यांनी माय बाप्पा तुकोबारायांचे हे वचन लिहिले. तुकोबारायांनी गाथा नाही लिहिला. तसं माऊलीने ज्ञानेश्वरी नाही लिहिली, माऊलीने ज्ञानेश्वरी सांगितली. बरं कोणी लिहिली? एका मेल्या माणसानं लिहिली. बोला, मूर्धा बोलतो का? आमच्या बायांचा फार आग्रह असतो, एखादा माणूस मेला का त्याच्या जवळ बसतात, रडतात, आणि रडता रडता काय म्हणतात? उठाना माझ्याकडे बघाना. हा काय मूळ विचित्र हट्ट तुमचा? मेलेला माणूस उठल का? आता तो उठला तर तुम्ही थांबाल का? काय मजा आहे? तुम्हाला कसा चहा आवडत होता? मी आता करून आणते, प्याना. जिवंत असताना काळा चहा दिला नाही बिचाऱ्याला, आणि आता म्हणते उठा बोला. जाऊ दे, 3 दिवस बाकी आहेत अजून, नाही तर अजून सांगितलं असतं. हे नाटक नका करू. या सत्यत्वाचा स्वीकार करा. जो येणार आहे तो जाणार आहे. हा रस्ता फक्त येण्याकरता नाही, जाण्याकरता सुद्धा आहे. जन्म तिथं मरण आहे माय बापा. हे सत्य स्वीकारा आणि हे विसरू नका की एक दिवस मला सुद्धा या ताटीवर बांधायचे. जीवनातलं हे सत्य विसरू नका माय बापा. नाटक करू नका. अहो जी रडते का नाही, ती 10 मिनिटांना ते पाणी वाटणाऱ्या पोराला म्हणते, म्हणजे माझ्याकडे आण पाणी. तिला जोरात बोलता येत नाही, ए पाणी आण ना, असं नाही म्हणतायत, कारण दुःख आहे ना, दाखवायचंय. आता तर बाया, रडणाऱ्या बाया ना, त्यांनी टायमिंग वाटून घेतलाय 5-5 मिनिटाचा. हिचं रडणं झाली का ती तिला होते, माझी बाळी झाली, आता तू कर सुरू. सब नाटक आहे. हे बघा, एक बाबाजी, त्यांचं नाव लिहिलं मी. एक बाबाजी पंत वारले बर का, आणि त्यांची पत्नी सौदामिनी. बाबाजी पंत वारले आणि त्यांची पत्नी सौदामिनी ही सती जायला लागली होती. मड पुढे आणि ती पाठीमागे. सौभाग्याचे अलंकार घातलेले तिला, आणि ती त्यांच्या मागे चालली आहे. पूर्वीची सती जाण्याची प्रथा होती, आता फक्त नाटक आहे. जात कोणीच नाही. बाया म्हणतील आज याला झालं काय, मला आमच्यावरच उलटला. बर का, ती सती जाताना ज्ञानोबरायांनी पाहिलं. ज्ञानोबरायाला पाहिल्यानंतर तिला त्या सौदामिनी, त्या सौभाग्यवती सौदामिनी मातेला राहल्या गेलं नाही. तिने जाऊन माय बाप्पा माऊलींचं दर्शन घेतलं. माऊलींचं दर्शन घेता क्षणी माऊलींनी डोक्यावरती हात ठेवला.
आणि सती जाण्याची प्रथा खरी बंद कोणी केली तर ती माऊलीने केली असं म्हणायला हरकत नाही. लक्षात द्या, ज्या वेळेस माय बापा माऊली तुम्ही मला सौभाग्याचा आशीर्वाद देताय, या तिरडीवरती चाललेले व्यक्ती ते माझे पती आहेत, तुम्ही सौभाग्याचा मला आशीर्वाद. माऊली म्हणले ते ठेवा मड खाली. ते मड खाली ठेवलं आणि माऊलीने जाऊन मायबापा स्वतःच्या हाताने त्या सुतळ्या तोडल्या. पण मड्याला बांधतात का तेच कळत नाही मला. तुम्हाला भीती आहे का तो परत येईल सोडून, अर्ध्या रस्त्यातून परत येईल? अहो नाथबा बघा ना, नाथबाबाला मड असं चालू होतं म्हणे. नाथबाबा आले आणि अपशकुन झाला बघा. नाथबाबांनी उठवलं, ए चल जा घरी जा म्हणे मड्याला. माऊलीने सुद्धा त्या माय बापा बाबाजी पंतांच्या कानामध्ये डोक्यावरून हात कुरवाळत म्हणले, उठा, आपलं कार्य शिल्लक आहे अजून, तुम्हाला ज्ञानेश्वरी लिहायचे. बाबाजी पंत उठले तेव्हा माऊलीने सच्चिदानंद अशी हाक मारली त्यांना. म्हणून सच्चिदानंद बाबा आगरू लेखकू झाला माऊली म्हणताय. माऊलीने उठवलं, मेल्या माणसाला उठवलं आणि ती ज्ञानेश्वरी जी माऊलीने सांगितली ती सच्चिदानंद बाबांनी लिहिली माय बापा. लक्षात घ्या. आणि माऊलीने ज्यावेळेस त्यांना उठवलं आणि ज्ञानेश्वरी पूर्ण झाली. ज्ञानेश्वरी पूर्ण झाल्यानंतर माय बापा निवृत्तीनाथ दादांची आशा वाढली. निवृत्तीनाथ दादा म्हणतायत की माऊली आम्हाला अजून ऐकायची इच्छा आहे काय, आमचं याच्यावर भागलं नाही म्हणाले. आम्हाला अजून भरपूर तुमच्याकडनं काही प्राप्त करून घ्यायचंय. त्यावेळेला माय बापा ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून कर्म, ज्ञान, भक्ती, वैराग्य, योगाचं माय बापा सर्व उलगडा केला. निवृत्तीनाथ दादांनी ज्यावेळेस त्यांना म्हणाले, माऊली म्हणले आता इथून निघूया आपण. हे खरं सांगू का, वाहतं पाणी आणि चलता संत हा शुद्ध राहतो. वाहतं पाणी एका ठिकाणी थांबलं की त्याच्यामध्ये माय बापा काय होतात, रोग निर्माण होतात. तसं चलता संत थांबला, रमला की त्याची विटंबना होते. म्हणून पाणी वाहता असावं आणि संत चालता असावं. म्हणून पूर्वीच्या काळात कोणतेही संत 3 दिवसाच्या आधी कुठं थांबत नव्हते. थांबले तर मग आशा चातुर्मासामध्ये, आणि ते पण कुठं लौकिकतेपासून दूर जंगलामध्ये साधना करावी, अभ्यास करावा. हा चातुर्मास फार लाभदायक आहे अभ्यासासाठी. पंढरपूर गाठलं पाहिजे अशा टाइमला विद्यार्थ्यांनी. माय बापा सांगायचं तात्पर्य, माऊली तिथून ब्राह्मणी गावामध्ये जात आहेत. तिथून पुढे नेवाशावरून ब्राह्मणी गाव आहे, पुढे त्या ब्राह्मणी गावामध्ये जात आहेत. आणि तिथे माऊलीने असाच एक दगड पाहिला बरं का. जसा नेवाशा दगड आहे ना, तसाच एक दुसरा दगड पाहिला. नेवाशाचा दगड त्याचं मंदिर आहे, पण त्या ब्राह्मणी गावात नाहीये बरं का मंदिर. उघडा दगड आहे, त्याला टेकून माऊली बसले असं सांगतात. तिथे अमृत अनुभव माऊलींनी सांगितला. अमृत अनुभवाचं माय बापा माऊलीने त्या ठिकाणी उलगडा केलेला आहे. तसं ब्राह्मणी गावातून पुढे निघाले. आळे नावाचं गाव आहे. आपण आळंदीवरून पुण्यातून जेव्हा नाशिकला जातो त्या हायवेला आळे फाटा आहे. आळे फाट्यापासून मध्ये अर्धा किलोमीटर गेले की आळे गाव आहे. त्या आळे गावामध्ये गेल्यानंतर तो रेडा थोडा मंद चालायला लागला आणि रेड्याच्या डोळ्यातून अश्रुधारा प्रगटल्या. माऊलींनी पाहिलं रेड्याकडे पाहिलं. माऊलीने ओळखलं. रेड्याला काय म्हणायचं. रेडा म्हणतो, माऊली तुमचं सानिध्य मला फार लाभलं, पण आता माझं आयुष्य संपलंय. माऊली माझ्यावर कृपा करा. माऊलीने स्वतः त्या रेड्याला आळे गावामध्ये समाधी दिली. त्या रेड्याला
समाधी दिली माय बाप्पा. आणि माऊली तिथून थोडेसे पुढे गेले आणि आळे फाट्यापासून एक दुसरं गाव येतं, चास नारोडी नावाचं गाव येतं. त्या चास नारोडी गावामध्ये त्या रेड्याचे मायबापा माऊलीने दशक्रिया विधी केला, तेरवी घातली बरं का तिथे. आणि मग तिथे मायबापा तो रेड्याचा मालक जो आहे तो म्हणला, माऊली आता मला सुद्धा आज्ञा द्या. मग त्याला सुद्धा माऊलीने मायबापा आशीर्वाद दिला, त्यालाही तिथे समाधी दिली. आणि तिथून माऊली पुढे निघतात मायबापा. ज्या वेळेस माऊली तिथून पुढे चाखणला आले, चाखणला एक संत होते, मला आता त्यांचं नाव येत नाहीये. त्यांची मुलगी माय बापा इकडे सातारा भागामध्ये दिली होती, पण ती मुलीचे पती चांगले वागत नव्हते, म्हणून त्यांना विनंती केली माऊलीला की कधी जर माऊली तिकडे जाल तर माझ्या जावयाला सद्बुद्धी लाभोत असं तुम्ही त्याला ज्ञानाचं दान द्या. माऊली प्रत्येक जागी कृपा करत निघालेत बरं का, लक्षात घ्या. आणि मग चाखणवर्ण माऊली शैल पिंपळगावला आले. शैल पिंपळगावला आल्यानंतर तिथे मायबापा शैल पिंपळगावच्या तिथे माऊलीने कृपा केलेली आहे. तिथून माऊली जेव्हा अलंकापुरीच्या सीमेवर येतात, आज तिथे सोळू नावाचं गाव आहे, सोळू नावाचं गाव, वडू बुद्रुक म्हणतात त्याला. आणि तुळापूर, त्या तुळापूरच्या पुढे आलं का सोळू नावाचं. सोळू का माऊलीचा सोहळा झाला तिथे. आळंदीकर धावत पळत गेले, तिथे जाऊन माऊलीचा सोहळा केला माय बाबा. माऊलीला वाजत गाजत आळंदीत घेऊन आले. पण एखाद्याचं चांगलं व्हायला लागलं की लोकांना पटतच नाही, काहीतरी काढी टाकतातच लोक. माऊलींना माय बापा आळंदी क्षेत्रामध्ये आणल्यानंतर माऊलींचं कौतुक व्हायला लागलं, पण काही जणांना ते पावल्या गेलं नाही. काही लोक माय बापा त्याचा विरोध करायला लागले. हा, माऊलींचे कठोर विरोधक कोण? विसोबा चाटी. विसोबा खेचर नंतर नाव पडलं, पण त्यांचं पहिलं नाव होतं विसोबा चाटी. माय बापा विसोबा चाटी जे आहेत हे माऊलींना त्रास देऊ लागले. निवृत्तीनाथ दादांनी मुक्ताबाईला जवळ घेतलं आणि हात कुरवाळला, बेटा मुक्ता, अगं सण आला, आता तूच आमच्यासाठी आई. बघा बरं का काय शब्द आहे, तूच आमच्यासाठी आई आहेस. आणि आई गेल्यानंतर बहीणच आई असते, हे विशेष आहे. काय, आई गेल्यानंतर बहीणच आई असते आणि माय बापा वडील गेल्यानंतर भाऊच वडील असतो. मग हे नातं सांभाळा. ज्या घराची बायलेक म्हणजे बहीण नाराज आहे ते घर सुखी कधीच होऊ शकत नाही. म्हणून आपल्या बहिणीला आपला श्वास आहे तोपर्यंत बहिणीला सांभाळा, बहिणीची सेवा करा, जेवढी घडल तेवढी सेवा करा, काहीच कमी पडणार नाही. निवृत्तीनाथ दादा मुक्ताला म्हणतात, अगं तूच आई सारखी, आम्हाला काही गोडधोड खाऊ घालते का नाही? मुक्ताबाई म्हणली, दादा आपण मांडे भोजन करायचं का? मांडे भोजन म्हणले, हो का नाही? मग माय बापा आता कौतुक तर होतच, माऊलीचं होतं, निवृत्तीनाथ दादांचं, सोपान का सर्वांचं कौतुक होतं. जाऊन निवृत्तीनाथ दादांनी माय बापा सामुग्री आणली, पण खापर आणायचं होतं. मुक्ताबाई म्हणली, दादा मी जाते खापर आणायला. मुक्ताबाई मोठ्या हौशेनं आणि प्रसन्न होऊन निघाली माय बापा कुंभारवाड्यामध्ये. कुंभारवाड्यामध्ये जाऊन मुक्ताबाईनं त्या कुंभार काकाला ते खापर मागितलं. मांडे भोजन, मांडे बनवतात ना, पुरणपोळी, काही जागी पुरणपोळी म्हणतात, काही जागी मांडे म्हणतात. तर मांडे बनवण्याचं जे खापर असतं त्याची विशेष रचना असते. मग ते मागितलं. बरं, त्या कुंभाराला सुद्धा कौतुक या लेकरांचं. कुंभार काकानं फार आनंदानं, घे बेटा घे घे, तुला कोणता हवाय ते घे म्हणून माय बापा त्यातलं एक खापर मुक्ताबाईच्या हातात दिलं. मुक्ताबाईच्या हातात द्यायला आणि तिथून विसोबा चाटी यायला एकच वेळ झाली.
अहो कोणी चांगलं वागत असेल, कोणाच्या अंगावर चांगले कपडे असतील, तो चांगला खात असेल, चांगला राहत असेल, काही लोकांना दृष्टीला ते खपत नाही, देखवत नाही. विसोबा चाटे म्हणले संन्याशाची कार्टी तुम्हाला कशाला गोडधोड खायला पाहिजे. मुक्ताबाईच्या हातातलं खापर मायबाप यांना हातातल्या काठीनं असं ओढलं. काठी धरायला जी जागा असते त्यानं ते तू ओढलं आणि वरतून काठीने मायबाप त्या मडक्यावरती असा फटका दिला आणि ते मायबाप खापर फोडलं. आणि मुक्ताबाईच्या समोरच त्या कुंभाराला सांगितलं, माझ्याकडनं बरेचसे पैसे तू उसने नेलेस, चल दे माझे पैसे. कुंभाराला विसोबा चाटे म्हणतायत की किती कर्ज झालंय तुझं, चल माझे पैसे दे मला. करायची त्याची मदत करावी. बघा बरं का विसोबा चाटे काय म्हणतोय, करायची त्याची मदत करावी. या आळंदीला न शोभणाऱ्या लोकांची जर तू जर सेवा केलीस तर ध्यानात ठेव, गाठ माझ्याशी आहे, दे पैसे माझे. तो म्हणला आता नाही मालक, आता देईल का खापर. मुक्ताबाईने फार आशेनं त्या काकाकडे पाहिलं. विसोबा चाटे गेला पण माय बापा मुक्ताबाई त्या कुंभाराकडे पाहते. कुंभाराने मान खाली घातली. मुक्ताबाईच्या लक्षात आलं खापर नाही भेटणार. मुक्ताबाई तशीच माय बापा सिद्ध बेटाकडे आले. सिद्ध बेटाकडे आल्यानंतर माय बापा मुक्ताबाईच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं. निवृत्तीनाथ दादा ओळखतायत. ज्ञानोबारायांच्या लक्षात आलं. सोपान काका म्हणतायत, मुक्ता अगं मला सांगायचं होतं, मी गेलो असतो, तू कशाला गेली बेटा, कोण बोललं तुला. हे सोपान काकाच्या गळ्याला पडून मुक्ताबाई रडायला लागली. दोघे बंधू उठून आले. सोपान काकांना एकाने आवरलं, मुक्ताबाईला एकाने आवरलं. आणि माय बापा चौघही बंधू त्या ठिकाणी डोळ्यामध्ये अश्रुधारा. खरं सांगू का, माय बापाचं छत्र ज्यांच्या मस्तकावर नसतं त्यांचा सण कधीच घडत नाही. ज्या वेळेला माय बापा महावैष्णव ज्ञानोबराय म्हणले, मुक्ता सामुग्री आणली ना बेटा, तयारी कर, तुला खापरच हवंय ना, तू चिंता करू नको बेटा. आणि मग त्या ठिकाणी महावैष्णव ज्ञानोबराया माय बापा थोडे असे ध्यान लावून बसले आणि आपल्या उदरातला जठराग्नी माय बापा त्यांनी पेटवला. असा जठराग्नी पेटवला आणि त्याला पंचाग्नीचं माय बापा स्वरूप प्राप्त झालं. माऊली असे वाकले माय बापा आणि मुक्ताबाईला म्हणले, घे बेटा, काय तुला मांडे भाजून घ्यायचे ते घे. मुक्ताबाईच्या डोळ्यात पाणी. निवृत्तीनाथ दादांची छाती ऊर भरून आलं माय बापा ज्ञानोबरायांबद्दल. सोपान काका सुद्धा प्रणाम करतायत. आणि हा विसोबा चाटी बघायला आला होता माय बाप. मी खापरच मोडलं तर आता कसे मांडे भाजते बघू म्हणून बघायला आलेल्या विसोबा चाटीनं त्या माय बापा ती जी झोपडी होती, झोपडीच्या त्या सांधीतून, दरवाजाच्या सांधीतून पाहायला लागला. आणि त्याने काय पाहावं, महावैष्णव ज्ञानोबरायांनी जठराग्नी पंचाग्नी माय बापा धारण केला आणि त्या पाठीवरती मुक्ताबाई मांडे भासते. हे दृश्य पाहता क्षणी माय बापा विसोबा चाटी थरथर थरथर अंग कापायला लागलं, डोळे भरून आले. आणि माय बापा विसोबा चाटीने हात जोडले, पाहिलं, म्हणले, मी ज्यांना त्रास दिला ते तर साक्षात परब्रह्माचा अवतार आहे. एक सांगू का, चूक माणसाकडनं होते नाही असं नाही, पण झालेल्या चुकीचा माय बापा पश्चाताप माणसाला होणं गरजेचं आहे. आलं का लक्षात. चूक पण होते, पश्चाताप होत नाही तर तो व्यक्ती माय बापा त्या ठिकाणी सद्गतीला कधीच प्राप्त होत नाही. त्याची सद्गती कधी होऊ शकत नाही. त्याच्या नशिबी अधोगतीच होणार माय बापा. विसोबा चाटी ज्यावेळेस आता सर्व बंधू असे मांडे घेतले, दूध वगैरे घेतलं आणि आता बसणार, एवढ्यात माय बापा आमचं असं ठरलं की मी कथा पहिली पूर्ण सांगणार आणि तेच दृश्य आपल्याला इथे आज आपल्याला झाकी बघायला भेटणार आहे.
ज्यावेळेस सर्व बंधू असे बसले मायबापा ते मांडे, विसोबा चाटीला असं वाटायला लागले की हा प्रसाद मला भेटला पाहिजे. मी हा प्रसाद बनवूनही मी याचा प्रयत्न केला, पण हा प्रसाद मला भेटला पाहिजे. विसोबा चाटीला सहन झालं नाही. विसोबा चाटीने ती ताटी अशी मायबापा धाडकीन काढली, पळत जाऊन मायबापा ते माऊलीच्या समोरचा प्रसाद घेणार. माऊलीने तेवढं ताट घेतलं आणि बाजूला केलं. माऊलीने असं ताट घेऊन बाजूला केलं. विसोबा चाटीनं तरीच मायबापा न थांबता त्या ताटावरती झडप घातली अशी, आणि तो प्रसाद मायबापा माऊली म्हणले, अरे काय असं खेचरासारखं करतोस, खेचर माने भूत असं काय भूतासारखं करतोय. तेव्हापासून विसोबा चाटीचा मायबापा विसोबा खेचर झाला तो. आपल्या गावातील सद्गुणी लेकर माझ्याकडे आले, बाईजी रोज आपल्याला जी झाकी करायची, आम्हाला अगोदर सांगा बरं का. मी म्हणत मला टेन्शन कसलं, तुम्हाला काय करायचं ते रवी दादाकडे जा, हे घेतोय सांभाळून विचार. पण सद्गुणी लेकर आहेत, सर्वांना आनंद भेटतो त्या झाकीच्या माध्यमातून. कोटी कोटी सर्वांना साधुवाद धन्यवाद दे. तर मित्रांनो, आजची आपली 4थ्या दिवसाची कथा आहे ती शेवटच्या चरणात आली आहे. आणि मित्रांनो, खरंच कथा एवढी छान प्रकारे चालू होती की सोडून मन नव्हतं यायचं की इकडे येऊन व्हिडिओ करायची. खूप छान प्रकारे कथा चालली आहे. तर चला आज बघूया आजचे पात्र. झाले रेडी सगळे कृष्णादा? हा, रिलॅक्स मेकअप आर्टिस्ट रिलॅक्स झाले म्हणजे झाली असेल. तर चला, हे बघा इथे बाहेरच आज पात्र आले आहेत. बघा आपल्याला बघायला भेटतात सोपन काका आणि मुक्ताई सुद्धा खूप छान प्रकारे. आणि मेकअप आर्टिस्ट आज लेट आहे ते, तर माझं झालं सर्व. हे बघा, तर मुक्ताबाई रेडी होत आहेत. इथे पंत सुद्धा छान प्रकारे रेडी झालेत आहेत. हे बघा, आणि आता आपण कथेत ऐकल्याप्रमाणे हीच ती काठी असावी. ती खापड फोडले तर हीच ती काठी असावी. तर आपण नंतर बघूच अजून. ठीक आहे. तर हे बघा ज्ञानेश्वर महाराज. अजून इथे 2 पात्र बघू शकता. तर हे बघा बाकीचे पात्र. चला चला, झालंय, लेट्स गो. तर चला मित्रांनो, आता आपल्याला बोलत आहेत कथेकडे, तर जाऊया तिकडे पुन्हा एकदा. तर मित्रांनो, हे बघा ते मांड्या तर बांधायच्या आहेत त्याच्या, आणि बाकी सगळं झालं.
नमस्कार मित्रांनो, तर आपली कथा इथे समाप्त झाली आहे आणि आजचा कार्यक्रम तुम्ही बघितला असाल. किती भाऊक करणारा असा कार्यक्रम होता. तर आता आपल्यासोबत आहेत पात्र, त्याच्यापैकी पंत आहेत. तर हे बघा बाबा आहेत. बाबांनी पंतचा कॅरेक्टर हा पात्र साकारलेला. तर बाबा तुम्हाला कसं वाटलं आजचं पात्र साकारलं तुम्ही? हा प्रसंग आणि केल्याबद्दल जेवढा आनंद तेवढा दुःख झाला. कारण का 750 वर्षापूर्वी ज्ञानोबा तुकोबांनी जे काही हाल अपेक्षा सहन केल्या आणि त्यांचा छल पंतांनी केला, तो प्रत्यक्ष रोल माझ्यासारखा आला आणि माझं ते दुर्भाग्य मी समजेन, नाही तर मी माझं भाग्य समजेन. कारण का ज्ञानोबा, मुक्ताई, सोपन काका आणि यांच्यासमोर मला जो काही रोल करायचा काम मिळाला तो खरोखर उल्लेखनीय. आणि हे मी वर्णू शकत नाही त्यांचं वर्णन की या भावंडांना छल केलेला माझ्यासारख्या पंता माणसाने. आणि तोच प्रसंग जेव्हा पाहिला नव्हता तो प्रत्यक्ष आपण उत्तमरे ग्रामस्थांनी निरंजनबाई शिंदेसारख्या महाराजांच्या हातून महात्म्याच्या आपण ऐकला. आणि ह्याच्यासारखं परम भाग्य ते काय. ओके, धन्यवाद. आणि मित्रांनो तुम्ही बघितलं असाल की खूप छान प्रकारे पात्र असं बाबांनी साकारलेला होता. अजून काही पात्र आपले येतात आहेत. खूप जास्त टाईम झाला आहे. आज प्रवचन संपून जवळजवळ 20 मिनटं ते 25 मिनटं व्हायला आले, तरी पण फोटो काढण्याची लाईन काही संपत नाही आहे. हे आता एक एक पात्र येतात आहेत. तर भेटूया आपण एकेकांना, सर्वांना विचारूया. हा बघा क्षितिज कालच मुंबईवरनं आलाय, सॉरी आजच मुंबईवरनं आलाय आणि आल्याला पात्र भेटलंय. कसं वाटतं क्षितिज तुला? नशीब म्हणजे माझ्या मनात होतं की देवाने मला काहीतरी मिळावं, पण एवढ्या लवकर हे एक्सपेक्ट नव्हतं केलं. खरं तर मला आधी वाटलेलं की निवृत्ती महाराजांचं पात्र मला आधी सांगितलं फक्त तिथे जाऊन उभं राहायचं आहे. पण तिथे जाऊन जे मी फील केलं ना ते कॅमेऱ्यासमोर एक्सप्रेस नाही करू शकत. कारण त्या काळात जे घडलं ते कसं घडलं असेल, थोडे काय होईना म्हणजे किंचित 0% का होईना ते मी फील केले तिथे. म्हणजे अक्षरशः आतून ते बोलतं ना अरे की थांबवूया सगळं. पण निवृत्ती महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांचा स्वभावच असं होता की शांत राहायचं, त्यामुळे मला ते शांत राहावं लागलं. तो नाही म्हणजे ते एक्सप्रेस करणं कठीण आहे. खरंच तुम्ही खूप छान प्रकारे पात्र साकारलात आणि समोरचा माणूस अक्षरशः रडला आहे. तर हे बघा अजून काही पात्र येतात आपले. त्याच्या अगोदर ज्ञानेश्वर महाराज आलेत आहेत. सो 2 मिनटं. तर आता ज्ञानेश्वर महाराज आहेत. तुला कसं वाटतंय सांग ना? मला म्हणजे असं आहे ना, एवढा आनंद होतोय ना मी ज्ञानेश्वर महाराज झालोय की गगनात मावत नाही. खूप छान. आणि हे बघ तर मित्रांनो आता आपल्यासमोर सोपन काका. तर राजेश तुला कसं वाटलं आजचं पात्र साकारताना? छान वाटलं, एकदम म्हणजे इमोशनल, एकदम इमोशनल आणि खूप छान प्रकारे पात्र साकारलाय. तर मित्रांनो आपल्यासोबत शेवटचा पात्र आणि सर्वात गोड आजचा जो सीन होता, आजचा जो कार्यक्रम, आजचा जो प्रसंग होता त्याच्यामधलं सर्वात गोड पात्र म्हणजे मुक्ताईचं. तर आपल्यासोबत मुक्ताई आहे. दीदी तुला कसं वाटलंय? खूप भारी वाटलं. आणि मित्रांनो खूप छान प्रकारे असं पात्र तुम्ही साकारलं आहे, तुम्ही सुद्धा बघितलं असणार. तर थोडा मध्ये कॅमेरा चेक करत होता तर त्यासाठी सॉरी, पण खरंच खूप छान प्रकारे पात्र साकारलं आहे. मित्रांनो एवढ्या लोकांसमोर या वयात स्टेज डेअरिंग म्हणजे तिथे उभं राहणं आणि ते जे सांगितलेलं ते परफॉर्म करणं एक वेगळीच गोष्ट आहे. कारण तो कॉन्फिडन्स म्हणजे हॅट्स ऑफ आहे. सो थँक्यू. रामकृष्णारी. रामकृष्ण. मित्रांनो आजचा कार्यक्रम इथे समाप्त होतोय आणि सर्वांजवळ आपण भेट करून दिली आहे, सर्वांजवळ बोललोय. प्लस मित्रांनो तुम्ही आजचा जो प्रवचनाचा कार्यक्रम आहे तो बघितला असाल. मित्रांनो खूप जास्त मोठी व्हिडिओ असणार आहे ही, जवळजवळ 2 तासाच्या आसपास जाणार आहे. तर एवढं भावूक आणि एवढा अविश्वसनीय असा प्रसंग आणि ज्या प्रकारे प्रवचन महाराजांनी सांगितलं आहे, खरंच मित्रांनो खूप सुंदर, उल्लेखनीय आणि अविश्वसनीय असा होता. डोळ्यात अश्रू आणणारा, इमोशनल, भावूक, खूप असा छान असा प्रवचन झाला आहे. सो मित्रांनो तुम्हाला हा प्रवचन कसं वाटलं आहे? सोबत आमच्या मेकअप आर्टिस्टची मेहनत, आमची जे पात्र साकारले आहेत त्या पात्रांची तुम्हाला जी ॲक्टिंग आहे किंवा त्यांनी जे पात्र साकारलं आहे ते कसं वाटलं आहे नक्कीच एक कमेंट करून नक्कीच सांगा. आणि मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत मी भाई पटेल रजा घेतो आणि उद्या ह्याच्यापेक्षा अजून काहीतरी नवीन प्रसंगासोबत तुम्हाला भेटणार आहे. तर चला भेटूया उद्या. रामकृष्ण हरी.